नमस्कार. डेटाचा वापर हा सत्तेसाठी नाही तर सुशासनासाठी कसा करता येतो हे आज आपण समजून घेणार आहोत. चला, महाराष्ट्रातील मीरा भाईंदरच्या राजकारणात आकड्यांच्या पलीकडे जाऊन तिथल्या लोकांच्या दैनंदिन संघर्षाला आणि व्यवस्थेला जरा जवळून पाहूया. विधानसभा मतदारसंघ क्रमांक 145. मीरा भाईंदर म्हणजे खरं तर आधुनिक शहरी भारताचा एक आरसाच आहे. हे एक वेगाने वाढणारं शहर, जिथे आकांक्षा, व्यापार आणि स्थलांतर यांचा एक वेगळाच संगम आपल्याला दिसतो. तर आपला हा प्रवास कसा असेल? आपण जमिनीवरच्या वास्तवापासून सुरुवात करणार आहोत. मग मतदारांच्या निकालाचं विश्लेषण करू आणि तिथून एका ठोस प्रशासकीय आराखड्यापर्यंत पोहोचू. कोणतंही राजकारण हे जमिनीवरच्या वास्तवातूनच उभं राहतं. लोकांच्या रोजच्या जगण्यात ज्या अडचणी येतात त्यातूनच ते जन्माला येतं. तर मीरा भाईंदरमधील मूळ समस्या नेमक्या आहेत तरी काय? आधी ते समजून घेऊया. रोजची पाण्याची तूट आहे 45 दशलक्ष लिटर. आता हा फक्त एक आकडा नाहीये. याचा सरळ सरळ अर्थ असा की हजारो कुटुंबांना दिवसातून फक्त 2 ते 3 तास पाणी मिळतं. हे आहे तिथलं रोजचं वास्तव. पावसाळा आला की शहरात तब्बल 72 अशी ठिकाणं आहेत जिथे हमखास पाणी तुंबतं. आणि याचं कारण अगदी स्पष्ट आहे. शहरातल्या फक्त 50% रस्त्यांवर पाणी वाहून देणारी व्यवस्था आहे. पायाभूत सुविधाच अपुऱ्या आहेत. आणि हो, रस्त्यांवरचे खड्डे ही केवळ येण्या जाण्याची गैरसोय नाहीये. हे तर प्रशासनावरचा विश्वास पूर्णपणे तुटल्याचं रोज दिसणारा एक प्रतीक आहे. एका अपयशी व्यवस्थेचं जिवंत चिन्ह. ठीक आहे, मग ह्या सगळ्या समस्यांचा, या त्रासाचा राजकीय परिणाम काय होतो? मतदार आपला कौल मतपेटीतून कसा देतात? त्यांच्या तक्रारी मतदानात कशा उतरतात? चला पाहूया. अगदी ताज्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 54.87% मतं मिळवली, तर काँग्रेसला मिळाली 31.90%. हा काही छोटा विजय नव्हता. तब्बल 60,000पेक्षा जास्त मताधिक्याने मिळवलेला हा विजय होता. पण जर आपण थोडं मागे जाऊन पाहिलं तर गोष्ट इतकी सरळ नाहीये. 2009 मध्ये इथे राष्ट्रवादी काँग्रेस जिंकली, 2014 मध्ये भाजपा आणि 2019 मध्ये तर एक मोठा उलटफेर झाला, जेव्हा एका अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. यातून इथल्या राजकारणाची अस्थिरता अगदी स्पष्ट दिसते. मतांच्या टक्केवारीतील हे जे चढउतार आहेत ते काय सांगतात? याचा अर्थ एकच आहे, इथल्या मतदारांची निष्ठा ही कुठल्या एका पक्षाशी कायमची बांधलेली नाही. ती कामगिरीनुसार, परिस्थितीनुसार बदलते. मतदार सतत पर्याय शोधत आहेत. आणि या सगळ्या गदारोळात एक खूप मोठा गट शांत आहे. तो म्हणजे मतदान न करणारा मतदार. मतदानाची टक्केवारी 45 ते 53% आसपासच फिरते. म्हणजे जवळपास निम्मे मतदार मतदानापासून दूर आहेत. हे एक आव्हान नक्कीच आहे, पण खरं सांगायचं तर हीच सर्वात मोठी संधी आहे. जो कोणी या उदासीन मतदारांना विश्वास देऊ शकेल, तोच निवडणुकीचा निकाल बदलू शकतो. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की लोकशाहीतला सगळ्यात मोठा करार असतो तो सन्मानाचा. जेव्हा पाणी, रस्ते यांसारख्या मूलभूत सेवा मिळत नाहीत, तेव्हा लोकांच्या याच सन्मानाशी तडजोड होते. संविधानाने दिलेल्या सन्मानाने जगण्याच्या हक्कालाच कुठेतरी धक्का पोचतो. आता आपण आकड्यांच्याही आत शिरूया. या निकालामागची खरी रचना, खरी व्यवस्था काय आहे ते उघडून बघूया. हा निकाल असा का लागला याची कारणं शोधूया. इथलं राजकारण सरळ नाही, ते आघाड्यांचं आहे. एका बाजूला महाविकास आघाडी तर दुसऱ्या बाजूला महायुती. त्यातही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट पडली, त्यामुळे झालं काय तर मतदारांमध्ये एक मोठा संभ्रम निर्माण झाला आणि याचा थेट परिणाम निकालांवर होतो. आता मतदारसंघाचं सामाजिक गणित पाहूया. इथे साधारणपणे 20 ते 25% मुस्लिम मतदार आहेत, तर हिंदू मतांमध्ये महाराष्ट्रीयन आणि व्यापारी समाज म्हणजे जैन, सिंधी, गुजराती यांच्यात एक विभागणी आहे. सोबतच उत्तर भारतीय स्थलांतरित आणि अनुसूचित जाती जमातीचे मतदारही निर्णायक भूमिका बजावतात. या गटांचं एकत्रीकरण किंवा विभाजन हेच निवडणुकीचं भवितव्य ठरवतं. आणि या सगळ्याला जोडणारा एक धागा आहे, तो म्हणजे गैरप्रशासनाचा आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांचा. मग ते 220 कोटी रुपयांच्या कामाचं अंदाजपत्रक फुगवल्याचा आरोप असो किंवा 618 कोटी रुपयांचा विकास निधी रद्द होणं असो, या घटनांमुळे मतदारांच्या रोजच्या समस्या एका मोठ्या व्यवस्थात्मक अपयशाशी जोडल्या जातात. ही निवडणूक म्हणजे काही एकआयामी लढाई नाहीये. ती एकाच वेळी 4 वेगवेगळ्या आघाड्यांवर लढली जाते. याला समजून घेण्यासाठी आपण एक चतुर्मुख किंवा 4 पैलूंचा सिद्धांत वापरू शकतो.
पहिला पैलू आहे वैचारिक. एका बाजूला हिंदुत्ववादी राष्ट्रवाद, तर दुसऱ्या बाजूला सर्वसमावेशक आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी लढणारा विचार. हा एक मूलभूत संघर्ष आहे. दुसरा संघर्ष आहे स्थानिक विकास विरुद्ध अस्मिता. काही मतदारांसाठी रस्त्यावरचे खड्डे आणि पाण्याची समस्या महत्त्वाची असते, तर काही जण भाषिक किंवा धार्मिक अस्मितेच्या आधारावर मतदान करतात. यशस्वी उमेदवाराला या दोन्हीमध्ये संतुलन साधावं लागतं. तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची लढाई आहे शिवसेनेच्या वारशाची. शिवसेनेच्या फुटीमुळे मराठी मतदारांच्या निष्ठेसाठी 2 वेगवेगळी केंद्रे निर्माण झाली आहेत आणि ही एक मोठी आणि निर्णायक लढाई आहे. आणि चौथा पैलू, जो अनेकदा दुर्लक्षित राहतो, तो म्हणजे आर्थिक. कष्टकरी वर्ग आणि श्रीमंत व्यापारी यांचे हितसंबंध वेगवेगळे असतात. स्थानिक करांसारखे मुद्दे या संघर्षाला तोंड फोडतात. या 2 वर्गांमध्ये पूल बांधणं हे एक मोठं आव्हान आहे. ठीक आहे, आपण समस्या पाहिल्या, त्याचं विश्लेषण केलं, पण आता पुढे काय? ह्या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा? केवळ विश्लेषण करून थांबता येणार नाही. आता कृती आराखड्याबद्दल बोलूया. ही एक शिस्तबद्ध 3 टप्प्यांची योजना आहे. 90 दिवसांचा रोडमॅप. पहिल्या टप्प्यात लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या शांतपणे ऐकून एक विश्वास निर्माण करायचा. दुसऱ्या टप्प्यात मोबाईल सेवा शिबिरांसारख्या छोट्या छोट्या उपक्रमांमधून आपण उपाय देऊ शकतो हे सिद्ध करायचं. आणि शेवटच्या महिन्यात एका स्पष्ट जाहीरनाम्यासह थेट लोकांपर्यंत पोहोचून एक मोठी लाट तयार करायची. आणि या सगळ्या योजनेच्या मुळाशी एकच साधा सोपा पण अत्यंत प्रभावी संदेश आहे. पाणी भी मिलेगा, सडक भी ठीक होगी. हा संदेश अस्मितेच्या राजकारणापलीकडे जाऊन सक्षमतेचा आणि तुटलेल्या गोष्टी दुरुस्त करण्याचा एक ठोस विश्वास देतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, विश्वास असाच तयार होत नाही, तो जबाबदारीने मिळवावा लागतो. लोकांशी संवाद साधताना त्यांच्या गोपनीयतेचा आणि संमतीचा आदर करणं अत्यंत आवश्यक आहे. भारताच्या डेटा संरक्षण कायद्यानुसार संमतीवर आधारित संवादच दीर्घकाळ टिकणारा विश्वास निर्माण करतो. तर मग विजयाचा मार्ग नक्की कसा दिसतो? शेवटी कोणत्या गोष्टी एकत्र आल्यावर विजय शक्य होतो? आपण याच्या समारोपाकडे येत आहोत. विजयासाठी 3 मजबूत खांब उभे करावे लागतील. पहिला, उमेदवाराची विश्वासार्हता, ज्याला स्थानिक प्रश्नांची खरी आणि सखोल जाण आहे. दुसरा, पक्षाची मजबूत यंत्रणा, अगदी बूथ स्तरापासून ते वरपर्यंत. आणि तिसरा, डिजिटल संवाद, लोकांचं ऐकण्यासाठी आणि त्यांना संघटित करण्यासाठी. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो, लोकांच्या रोजच्या जगण्याचं, त्यांच्या सेवेचं राजकारण अस्मितेच्या आणि विभाजनाच्या राजकारणावर खरंच मात करू शकतं का? मीरा भाईंदरचा हा डेटा आपल्याला हीच एक मोठी संधी दाखवत आहे. If you want to become a people-centric leader and uplift your constituency, get in touch with blueprintstrategies.ai at mgr@blueprintstrategies.ai or call 080-420-41602. Purpose Beyond Politics.